आऊसाहेबांची खाशी स्वारी येतीया, संगती बाळधनी हाईत. राजांच्या महालावर पहारा देणाऱ्या धारकऱ्याने आत येऊन मुजरा देत वर्दी दिली. कायदे आखडलेले दौडते घोडे थांबावे तशा राजांच्या फेऱ्या गपकन थांबल्या. थाळ्यास नाही आलात गडकोटाची चिंता करता. महलात शंभूराजांसह आलेल्या जिजाऊ संथपणे राजांना म्हणाल्या. शंभूराजांनी पुढे होत आपल्या महाराज साहेबांच्या पायावर कपाळ ठेवले. त्यांना उठवून घेऊन राजे क्षणभर त्यांच्या कपाळावरच्या 2 दळी शिवगंधाकडे तसेच बघत राहिले. ते बघताना संभाजीराजांची कुंडली मांडणाऱ्या हरभट ज्योतिषांची जबान त्यांना आठवली. साक्षात रुद्र पुराणात तरी रुद्र जन्मास आला आहे. उंच गडकोटावर राहील, प्रलय माजवील. पण जसा रुद्र आप्तगणांकडून नाडला गेला तसाच योग या कुंडलीत दिसतो. त्या आठवणीने राजे घायाळ झाले. नको ते विचार त्यांच्या राजमनात घुसावा करून गेले. त्या रुद्रशंकरास देवदेवतच्या कल्याणासाठी विष पचविणे पडले. त्याचा कंठ काळा निळा पडला, पण देवदेवतांचे गळे सलामत राहिले. या श्रींच्या राज्यासाठी, या मावळ माणसांच्यासाठी तुम्हा आम्हासही असे विष पचवावे लागेल. रुद्राने ते एकदा केले. तुम्हा आम्हाला ते प्रसंग पडला तर कैक वेळा करावे लागेल. पंडित शिकवण देतात, राजा हा विष्णूंचा अंश आहे. पण त्यांना ठावे नसते की राजा हा प्रथम शंकराचा अंश असतो आणि मग असलाच तर विष्णूचा. आम्ही त्यासाठीच शिवलिंग पूजतो. शंभूराजे रुद्राने रुद्रासारखेच राहावे, रुद्रासारखेच वर्तावे. राजांचे मन बांधील झाले. पुढे होत शांतपणे त्यांनी माँसाहेबांच्या पायांना हात लावला. तो निर्धाराने मागे घेत आपल्या कपाळावरच्या शिवगंधाला भिडविला. राजे कोंढाण्यापासून आम्ही बरीक बघतो आहोत. तुम्ही आम्हास टाळू बघता आहात. राजपुतांशी तहाची गोष्ट घडली म्हणून बेचैन आहात. राजे, आम्हापासून काही लपविणे तुम्हाला साध्य होणार नाही. राज्य जाते म्हणून धीर जाता कामा नये. तास शाबूत असतील तर नदी नामशेष होत नाही. अत्यंत मायेने जिजाबाईंनी धीराच्या शब्दात म्हणाल्या. ते शब्द उरात साठवून घेताना खाली पडलेली राजांची मान आपसुकच वर उठली. तर्फे असलेल्या संभाजीराजांच्या खांद्यावर आपल्या हाताचा निमुळता गुलाबी तळवा चढवीत ते जिजाबाईंच्या तुळजाई शांत डोळ्यांच्या आश्वासनावर विश्वासून म्हणाले. खरं आहे माँसाहेब, आम्हास तुम्हापासून काहीच लपविणे साध्य होणार नाही. चारी पायात आकडे चाप बसवलेल्या हत्तीसारखी आमची राजपुताच्या गोटात गत झाली. यात काही कमी नको म्हणून राजपुतानं 5 कलमी तहातील शेवटच्या कलमाचा अंकुश आमच्या मर्मात टोचून ठेवला आहे. तुमच्या कानी तो कसा घालावा हेच आम्हास उमजत नाही. क्षणभर राजांनी संभाजीराजांच्या वर आपली नजर खेळवली. त्यांच्या खांद्यावरचा राजांचा हात नकळत त्यांच्या पाठीवर आला. काहीतरी बोलावे तसा उगाच फिरत राहिला. कसला अंकुश राजे, साफ बोला. जिजाबाईंचे डोळे राजांच्या सर्वांगाभोवती तटबंदी बांधीत फिरले. मन शंकेखोर झाले. बघलेला असलेल्या शंभूराजांना आपल्या आणि माँसाहेबांच्या मध्ये घेत त्यांना पोटाजवळ बिलगवून राजे घोगरट आवाजात म्हणाले. राजपुताच्या तहाची तामिली होईपर्यंत, 23 गडकोट त्यांच्या हवाली होईपर्यंत आम्हाला बाळराजांना त्यांच्या गोटात धाडावं लागणार, पोलीस म्हणून. राजांची नजर जिजाऊंच्या मुद्रेवरून घसरली आणि त्यांच्या पायावर येऊन स्थिरावली. राजे, थरारलेल्या जिजाऊ राजांच्या बाकदार नाकाकडे बघत जवळ किंचाळल्यास, काय बोलता आहात हे कलम तुम्ही मान्य करून आलात. फर्जंद म्हणून ही तुमची एकुलती एक निशाणी हातात आहे हे विसरलात. तुमच्या इतबारासाठी राजपुताला ओलीसच पाहिजे होता तर मग त्यासाठी आम्ही काय कमी होतो. नाहीतरी कपाळ फुटलं म्हणून चितेवर चढायला निघालेल्या आम्ही राजपुताचा ओलीस म्हणून पालखीत चढलो असतो. त्या बोलांनी गडबडून गेलेले राजे व्याकुळल्या नजरेने माँसाहेबांच्याकडे बघत
लगबगीने म्हणाले, गैरसमज होता हे मासाहेब. ही अट मिर्झा राजानं घातली. आम्हाला ती मान्य करण्याशिवाय इलाज उरला नव्हता. तेच आम्हाला पुढं चालवून तुम्हाला ती बाजूला काढता आली असती. राजाची स्वप्न पुढच्या पिढ्यात बघायची असतात. त्यासाठी टाकावी लागलीच तर जुनी पिढी खर्ची टाकावायची असते. उद्या मिर्झाच्या तळात बाळराजांचं काही बरं वाईट झालं तर आम्ही कुणाच्या तोंडाकडं बघावं? उद्या आमचा म्हातारा श्वास सरला तर स्वर्गीय आमच्या सुनबाईंना काय जाब द्यावा? जिजाबाई राजांच्यावर रोखलेली नजर जरासुद्धा ढळवायला तयार नव्हत्या. मासाहेब, धीर सोडू नये. मिर्झा राजांनं बेल उचलून शपथ घेतली आहे. बाळराजांच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. रजपुताच्या गोटात मिर्झा जबानीचा सच्चा आहे. दगाच करायचा असता तर आम्ही त्याच्या भेटीला बेहत्यार गेलो तेव्हा त्यानं आम्हाला तो केला असता. सगळीच माणसं हरामी नसतात मासाहेब. मासाहेबांची अदब राखून राजे त्यांना आपली राजकीय चाल समजावून देण्याची कोशिश करत होते. पण संभाजीराजे ही जिजाऊंच्या सोशिक स्त्री मनाची नाजूक नातेबंदाची जिव्हाळी होती. खूप बघितलेल्या आणि भोगलेल्या जिजाऊंचा संभाजीराजे हा ठेवणीतला खास दागिना होता. शेलका साज होता. गळ्यातल्या तुटल्या मंगळसूत्राचा आघात त्यांनी कष्टाने पचविला होता. स्वारी शिकारीच्या घाईगर्दीसाठी आई भवानीचे श्रीचे राज्य उभे करण्यासाठी त्यांनी आपल्या हातांनी राजांना मावळाच्या दऱ्यादरडीत फेकले होते. त्यांच्यातील कुलस्त्रीचे काळीज शंभूराजे हा भोसले कोळीचा रक्तपोत पदराखाली जपू बघत होते. म्हणूनच जे त्या राजांच्या बाबतीत निर्धाराने करीत आल्या होत्या ते संभाजीराजांच्या बाबतीत करताना मात्र थरकून उठत होत्या. स्त्रीला पुत्र असतो, त्याहून कितीतरी जवळचा नातू वाटतो. शत्रूचा भरोसा देता आहात राजे, पण आम्हास कड निघत नाही. चला बाळराजे, असे म्हणत जिजाबाई महालाबाहेर जाण्यासाठी वळल्या. त्यांच्या पाठमोऱ्या मूर्तीला मुजरा करून राजे म्हणाले, बाळराजांना राहू द्या आमच्या महाली. मग न बघताच जिजाबाई म्हणाल्या, जशी तुमची इच्छा. आणि त्या आपल्या महालाच्या रोखाने तडक चालू लागल्या. मध्यरात्र टळत असली तरी राजे आपल्या महालात शंभूराजांशी बोलत होते. रजपुताच्या गोटात पळायच्या रीतीभातीच्या गोष्टी सांगत होते. मिर्झा राजांना दादाजी म्हणत चला. आमच्या ठिकाणीच त्यांना माना. कमी बोला. त्यांच्यासमोर मस्तकीचा टोप उतरू नका. अशा सूचना त्यांनी संभाजीराजांना दिल्या. राजे बोलता बोलता मध्येच थांबत होते. सईबाईंच्या आणि मासाहेबांच्या आठवणींनी त्यांचे मन घुसळून येत होते. संभाजीराजे त्यांचा प्रत्येक बोल ध्यान देऊन ऐकत होते. राजे बोलता बोलता थांबले की त्यांची दगडबंद भिंतीवर पडलेली केवढी तरी मोठी सावली ते आपले डोळे ताणून साठवून घेत होते. राजांचे दोन अस्सल राजकारणी ओठ संभाजीराजांच्या कानात जीवनाचा विश्वास भरीत होते. त्यांना पहिल्या धावणीला तयार करून घेत होते. त्यांच्या मनाची बांधणी साधित होते. एकदा शंभूराजांच्याकडे आणि एकदा एका मोठ्या चिरखादाण्याच्या झाडाकडे बघत राजे विचारमग्न झाले. ते झाड त्यांना सईबाईंच्या सारखेच वाटले. आपल्या ज्योतीचे असंख्य डोळे करून ते आपल्या एकल्या जीवाला, शंभूबाळांना एकटक बघत होते. असा विचित्र विचार राजांच्या मनात तरळून गेला. आपली सावळ्या रंगाची सावली मागून चालती घेत राजे संभाजीराजांच्या अगदी जवळ आले. त्यांचा चेहरा आपल्या निमुळत्या बोटांच्या उंजळीत घेऊन त्यांनी त्यांच्या डोळ्यात क्षणभर एकटक रोखून पाहिले. लागलीच त्यांचे छोटेखानी खांदे आपल्या बळकट बोटांनी घट्ट आवळून धरीत त्यांनी केवढ्या तरी निर्धारी आवाजात त्यांना विचारले, दैवी संकल्पाने मानवी साधनाला विचारावे तसे, खरं खरं सांगा, रजपुताच्या गोटात जायला तुमचं मन कचतर खात नाही? नाही. फरसबंदीवर पडलेल्या झळझळीत सोनमोहरेचा यावा तसा खणखणता जबाब आला. मग विचार कसला करताय? काहीच बोलत नाही तुम्ही शंभूबाळ? राजांनी त्यांचे खांदे हलवल्यासारखे केले.
त्या गोटात आमची एक अडचण होणार आबासाहेब. राजांच्या डोळ्यांना डोळे जोडून संभाजीराजे म्हणाले. कसली अडचण? बोला. राजांच्या भोयांनी अंदाज घेताना कमानबाग चढवली.